वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग. कशा सगळे होप्स सगळे स्वस्त असेल. तर आज ना आम्ही गावाकडेच आहे आणि आज तिसरा दिवस आहे आमचा जो की आम्ही गावाकडे येऊन आणि आमचं असं ठरलं आहे की उद्या नागपूरला जायचं. आम्ही बऱ्याच दिवसापासून प्लॅन करत होतो की शेताकडे छान स्वयंपाक बनवायचा. तर फायनली आज आम्ही आईला कन्व्हिन्स केलेला आहे की शेताकडे छान स्वयंपाक बनवू. अवतार बघा आंघोळ करायला हो पहिले शेतात जायचं आपल्याला. झोपेतून उठला, चहा नाश्ता झाला आणि लॅपटॉप घेऊन बसला. आता शेताकडे चाललोय आम्ही. आजचा ब्लॉग ना खूप एन्जॉय वाला होणार आहे. सोबतच माझी आंघोळ सुद्धा व्हायचीच आहे. आता मी आंघोळ करायला जाते. पूर्ण रखातलेली दिसत आहे. आणि कसं आहे ना, फायनली शेतात आज स्वयंपाक आहे. स्वयंपाकामध्ये काय मेनू आहे, कसं असणार. आणि तुम्हाला माहिती आहे ना, शेतातलं जे वनभोजन म्हणतो आपण त्याला, ते खूप भारी असतं. आणि आज आम्ही वनभोजनचा हा स्पेशल व्लॉग आहे गाईज. लास्टपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. वनभोजन विथ 3-1 भाकर खाणार. शेतात खाते ते भाकर, त्यांना पोळी वगैरे नको. एक त्याचा तर पोळ्या नाही करत बसायला. जे आहे गुपचूप खायचं, नाही तर मार कशी. तर चलो आता आंघोळीला हो मग मी तुझे कपडे वगैरे धुते सगळे. तर गाईज चला भेटते मग मी पुढे. तुम्ही तोपर्यंत चॅनलवर कंटिन्यू ब्लॉग बघा. आता लास्ट बोलो जुबा केसरी सबस्क्राईब कर. तर गाईज आता पेटी पॅक करणं चालू आहे. पेटी पॅक. तर असं सामान घेतलेलं आहे इकडे. हो, ते सामान हातात घेऊन जाऊ आपण. कोणतं सामान? ते पात्राळ नंतर पोहते. पहिले हे डब्बे डबुले टोपलं घामीला सगळे घेतलंय. पकडून आता पेटी पॅक करून राहिलो याची. पिचक त्याची कच्ची. अबे साले. अरे काऊन उचलना नाही. थांबा न्यू का. चलो हम नहाने मैं निकलता आंघोड़ी को. अच्छा. तब तक के ब्लॉग तुम एंजॉय करो. ठीक है. आणि आता जातो आंघोळीले. जो विकास महाराजचा ब्लॉग आहे तो तुम्ही बघितला असेल. तो आम्ही आत्ता रेंडर करून राहिलो आहे. सगळं इकडचं काम असते. आजचा ब्लॉग उद्याचा ब्लॉग परवा. हा मी शूट करून राहिलो आहे. हा त्याच्यानंतरचा दुसऱ्या दिवशीचा जे की आम्ही शेतात चाललो आहे. आणि खूप मस्त ब्लॉग राहील. तुम्ही एन्जॉय करा. हे बघा जाता जाता या तर गाईज आता रेडी झालो आहे. आणि आतापर्यंत दादा होता, गोष्टी करत होतो म्हणून उशीर झाला. तर आता आम्ही निघत आहे. गौरव पण रेडी झाला, इकडे आई पण रेडी झाली आहे. आणि मी स्टँड आणलं होतं कारण मला प्रॉपर ब्लॉग शूट करायचं आहे. म्हणून म्हटलं चला आज शेतातले चांगल्यात चांगले बी रोल शूट करूया आजच्या ब्लॉगमध्ये. म्हणून मी आज स्टँड आणलेलं आहे. खोल सांग ना. हे आता केलंय, मस्त वाटतंय. हा बघ पक्षी बघ किती मोठा आहे. मोरासारखं वाटत आहे. मतलब कुछ भी. तर आम्ही इकडे या शेताकडे येतो तर नेहमी तुम्ही बघत असेल प्रत्येक ब्लॉगमध्ये. आणि आमचे शेतं सगळे इकडेच आहे बाबाचे. आणि याचा कॅनलला एवढं पाणी सुटलेलं आहे, तुम्ही बघितलं. आता इथलं काम पण झालं आहे कॅनलचं, कारण तिथं फुटलेला होता कॅनल. आणि बघा खूप सारं पाणी आलेलं आहे कॅनलला. आणि आता शेतामध्ये ना ओलीच सुरू असते, म्हणजेच गहू चना वगैरे असते ना, त्याला पाणी देणं चालू असतं. म्हणून एकदम मस्त आहे. आणि कॅनल पण एकदम जवळ आहे शेताच्या. हे बघा गौरव इकडे शूट घेत आहे त्याच्या मोबाईलमधनं, कारण मोबाईलचं स्पेसचा इश्यू होतो आमचा. म्हणून आम्ही असं पण शूट घेत असतो. तर चलो एन्जॉय करते हैं. पानी का काव है. इकडून चला. काऊन पाहिजे सांगशील तिथं किती खोल आहे. घे ना शुद्ध. चलो. कैसे लोग रहते हैं यार यहाँ पर.
आणि हे बाई पाई तर काय करून राहिली, झोला लेके चल दी वाला काम आहे. मस्त गाणे सुरू आहे शेतात FM. तो काहीच आता आलोय शेताकडे आणि हे बघा गौरव. और अभी तो रुको. ती खूप जास्त भारी होती म्हणून गौरव पिकाला बघू आता सरकार काय करतात. Meanwhile. तर गाईज ते तिकडे बघा पोरगी आहे आणि हा भोंगाडा चालू राहते. आमचं जे जेवण आहे ते इथे करणार आहे, म्हणजे इथे बनवणार आहे. अरे इथे सावलीत आहे ना, इथे थांब ना. हो ना, सावली आहे ना इथे, म्हणून म्हटलं. इथे स्वयंपाक करणार आहे आणि बाबांनी आत्ता शेंगा तोडून आणल्या. कोणत्या शेंगा होत्या बेटा? वालाच्या पाट्याच्या पाट्याच्या खाली वाक, खाली वाक. सामान कुठे आहे म्हटलं? हे 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 ते चलो. बांधून कोण घेतलं बेटा? आता आम्ही जातो, सामान घेऊन येतो. ते ठेवलेलं आहे, सकाळी जे मंडीत टाकले होतं ते सामान इथे आणून ठेवलं होतं. बाबा हे गाय खाऊन राहिली, ते बम खाऊन राहिला तुरी. काही भेटलं काही खाते ते पाय. ओटा, त्याला ओटा म्हणतात आणि हे असं पॅकेट आहे. तर गाईज आता हे पोरगी शेंगा तोडणार आहे. तर गाईज हे बघा शेंगा भरलेल्या आहे मस्त टवटवीत. आता तोडत आहे, तिकडे बाबा तोडतात, तिकडे काय म्हणते. आणि हा जो घोड आहे ना, हा केलेला आहे शेंगा टाकायचा. गाईज चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा. आजचा ब्लॉग तुमच्यासाठी खूप स्पेशल होणार आहे, कारण की आज आलो आम्ही शेताकडे. हे घरचेच बैल आहे आणि ही जी गाय होती ते आतापर्यंत सगळ्या तुरीच्या शेंगा खात होती, त्याच्यामुळे हकलला आहे तिकडे. तर गाईज तुम्हाला दाखवतो आम्ही काय काय आणलं आहे. हे बघा असं आमचं सामग्री आहे. या तोडल्या शेंगा शेतातल्या ओरिजिनल प्युअर मेथी, आणि हे सांबार आहे प्युअर, खाऊन पाहणार आहे मी. आणि टेस्ट भारी. तेल शेंगा आहे, पाट्याची शेंगा आहे म्हणते. आणि ते तिखट मीठ आणलेलं आहे. आज आम्हीच या झाडाच्या याच्यामध्ये मस्तपैकी जेवण करणार आहेत. इथे चुलीचं लावलेलं आहे, हे चूल आहे. आणि माझ्यात जेवढी चूल आहे तेवढीच हीच चूल आहे. तुम्हाला तर माहिती आहे आपल्यात किती चूल आहे. हे पोरगी जी आली आता, हे शेंगा खात खात येऊन राहिली आहे. जे की तिला सांगितलं शेंगा नको खाऊ. या मॅडम थोडंसं इंट्रोडक्शन द्या आपलं. ते तू कोण आहे ते सगळ्यांना माहित आहे. याचा काय खेळ आहे ते सांगा. मी थोडं सांगितलं. महत्वाचं म्हणजे आम्ही शेंगा तोडल्या आता तुरीच्या, त्याचे दाणे काढून घेणार, कारण सोले भातामध्ये टाकायला आपल्याला, आणि घोळाणा वगैरे करू छान. आता ओलीच सुरू आहे म्हणून बगडे आहे, आणि आता आम्ही काढतो दाणे. तर इथे जे आहे हे आईने 3 गोटे आणले, ज्याची चूल आम्ही करणार आहे. आणि इथे थोडं विंधन जे आहे ते जमा केलं आहे शेतातलं. तर आता ते पूर्ण विंधननी आम्ही चुलीवर सगळा स्वयंपाक बनवणार आहे, म्हणजे सोले भात वगैरे. तर तुम्हाला दाखवतेच मी पुढे किती बनवणार आहे, काय बनवणार आहे वगैरे सगळं. आता दाणे साफ करतो. इकडे सोबत आमच्या आई आणि बाबा आहे, आम्ही 4 लोक आहे. आम्ही बनवणार आहे, मस्त एन्जॉय रानातला पहिला स्वयंपाक आपला. हां, तर हा हे वनभोजन पहिला आहे. आपल्या चॅनलवरच
पहिलं वनभोजन असणार ते नंतर सगळे असले तर चांगलं वाटतं ते. दुर्गा रोहितीला यावेळेस नाही गेला कोणाचा स्वयंपाक आहे नाही. पाट्याच्या नाही ह्या आपल्या काय म्हणते चवळीच्या सारख्याच तर दिसते. नाही चवडीच्या अलग येते ह्या आपल्या हिवच्या पाट्या होय भला गोते हा वेगळा आहे, हा असा प्लेन आहे बा. भाजी खाली तो पांढरा पांढुरका हिरवळ. हे शेंग खूप टेस्टी असते म्हणजे चव. हिवच्या इथं फक्त दाणे खा. याची भाजी चांगली होते ना मग. हो भाजी छान पाणी कुठून आणलं तुम्ही? आणतो खरा तू करणार होता ठेवला हो का. दारूसाठी किती लोक काम कशासाठी करतो म्हणे मी त्यासाठी काय तू म्हणे मी साल काय सालाने काय राहिलो म्हणे मी काम तर करत जा म्हणा मग पैसेच कोडणे नेतं का. निकुलाच्या नावाने निर्मात्याला कसं काय दुकानदार काय ती माणूस निर्मा शुद्ध नमक म्हणते. ते आईची मजा उडून राहिली. पॅकेट दिसतच ना अरे निर्म्यासारखं दिसते ना, नावही निर्माच आहे आणि त्याचा ब्रँडचा लोगो तोच आहे. निर्मा खा झाक झाक हो जाओ. निर्मा शुद्ध नमक. ते बरोबर. Meanwhile, इकडे कढी बनणे चालू आहे फ्रेश मध्ये. ती कढी कैरायची आहे म्हणून. आणि हे कढी आहे कैरी असते त्याची. सो जुगाड असा ताक भेटलं नाही वेळेवर. ताक भेटलं नाही. ताक घरी जर असतं तर मग याची कढी पण टेस्टी लागते, भारी लागते शेतात कायची कैऱ्याची. सांबार का भारी टेस्ट आहे त्याची. पालकी चांगली पालक आहे का आपल्याला? आता उद्या घेऊन जाता तुम्ही गावली. हो पालक पालक द्या. मेथी मेथी जास्त. आपल्यावर एखादं झोपडं पाहिजे होतं लहानसं. दादा झोपडं करतो मी. एखादं शेड हा लहानसं करून घ्यायचं आहे. मस्त होऊन जाईल. सामानही राहते पडलं. होऊन जाते. बाकी अभी जस्ट कढी बन रही है उधर. हा आहे शेतातला फ्रेश सांबार आणि प्युअर आहे एकदम. याला काही फॉरनी वगैरे नसते करत नाही याला. चांगला हो ठीक आहे मग आयरावरच टाकू तोपर्यंत. टमाटे पण टाकायचे आहे. टमाटे टाकून वांगी मस्त होते तसं. काहीच वेळ झाला होता आणि आता वाजले आहे 12. सगळा चुलीचा डोळ्यात गेला कारण की बसलो होतो तिथेच. आणि एकदा सांगून द्या तुम्ही आता काय बनणं चालू आहे इथं. छोले भात. सोले भात चालू आहे. खोलून दाखवता का थोडंसं. असं एक नंबर झरझरीत. थोडंसं द्या त्या चम्मच द्या. पापे पोट्टे होतो मी. असं सोले भात त्याला म्हणते आलू सांबार घरचाच. खाजा नंतर थांबा आता शिजू द्या. आणि तू का कोण राहील टाकतो तुमच्या एक प्लेट टाकून देईन तुमच्या ह्याच्यावर. जर शिजून राहिला तिकडं. इकडे घोडाण्याची तयारी सुरू हा आहे. तिकडे घोडाणा काय घोडाण्यात. घोडाण्यामध्ये कांद्याची पाल कट केलेली सगळं आहे. fresh आहे. मेथी पालक घरची. सांबार पण फ्रेश. बघा किती छान सांबार सगळं आहे. फ्रेश. तुम्हाला तर माहित आहे हे कायच्यात टाकले. बड़ा हरामी हो बेटा. चुलीत टाकले. जे मन म्हणते ना टाक चुलीत तर तेच माहिती टाक चुलीत. टाकले चुलीत. मन टाकलं म्हणत. टाकलं चुलीत. आता पैकी मस्त हे वांग्याचं भरीत करणार आहे ना. हे बा माहिती आहे का आपण गॅसवर जे शिजवतो ना ते वेगळे चव त्याच्यापेक्षा हे जे आहे ना खूप टेस्टी लागते.
मग नाही तर काय टमाटर पण याच्यावर- याच्यावर शिजव. Meanwhile, हो काहीतरी असं हो. व्हिडिओ बनते मस्त. व्हिडिओ आहे ना खड्ड्यात. चप्पल घाला चप्पल घाला थांबा मी जातो. बगडे ढाका वरचं नाही हो त्याच्यामुळे बगडे वरचं आले का घेऊनच पहिले हे ते बसले त्यांचे काय भात पाहिजे तुम्ही पहिले कोण घ्या भात झरझर झाला एकदम. असं आहे मग ते असं. बस नाही ते अजून मग अशी रडली आता नाही पण a few moments later. 12:30 वाजून राहिल्या पण पाहिजे तशी ऊन नाही आहे. आभाळ मस्त काहीच नाही. एक नंबर मोसम आहे. अशाच मोसममध्ये मजा येते. आणि वांग्याचं भरीत मस्तपैकी आता बनवणार आहे. गुड व्हेरी गुड. निर्मा टाक थोडसा. हो टमाटर भाजून पाहिजे. ते शेंग वय मोठी अरे बापा हे तर लस टप्पुरी शेंग आहे. भरायची अजून ते. काहीच नाही. यातून मिसळ लय तिकडा बाबा या भयंकर तिकडा ज्याला लागते तो खाऊ शकते. ढक्कल नको करू सांबारासाठी. राहू द्या ना राहू दे. गोणा टाकला तिकडे. भाकरी बनवायचा ट्राय करून राहिली आहे. हे त्या तूने बनवल्या आहे. त्या आईने बनवल्या आहे. परफेक्ट. तर काही तिकडे मस्तपैकी अशा गरमागरम भाकरी बनलेल्या आहे. आणि अशा भाकरी फक्त आईच्याच हातच्या बनवू शकते. ट्राय केलं खूपदा मी पण माझ्या छोट्या झाल्या होत्या. फक्त हातात घेतली तव्यावर टाकली बस बाकी काही नाही. पण बनवली बघा किती छान भाकर बनलेली आहे गरमागरम. आणि तुम्ही पण तुम्हाला पण असं वनभोजन आवडते का नक्की कमेंट करून सांगा चॅनलवर. आणि सगळ्यात पहिले तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. सबस्क्राईब करा तरच जेवायला नाही तर येऊ नका. सबस्क्राईब करा आधी जेवण करायला. नाही तर तुम्हाला आम्ही दाखवून देऊ जेवणात काय काय येतं. नाही तर भात बी नाही भेटणार तुम्हाला. नामदेव मामा वगैरे पाहते ब्लॉग. टोपल्यावर भात केलाय तिकडे. पाहते नामदेव मामा पाहते प्रल्हाद मामाकडले मामी पाहते हे लोक ब्लॉग पाहते आपले. तर मोसम एक नंबर मोसम आहे ते. खूपच छान झालाय मस्त. आणि थंडी तिकडे तेव्हा मस्त पाऊस येणार. सूर्य अंदर गेला ढगाचे आणि मस्त थंड वातावरण वाटतं एकदम. हो आणि आम्ही आता तुम्ही हे पकडा. थांब. चण्यात वाई असं वाई मारली असं. पाण्याचा जुगाड केला एक नंबर. पाणबुड्या
वाट पाहणं चालू आहे आता सध्याच. 1-2 जण यायचे, दिनू तर यायचे, काका यायचे. इकडे आता चहा बनवून राहिला आहे मस्तपैकी, आणि तेही प्युअर दुधाचा, काळ्यावाल्या. दूध नाही आहे इकडं. अरे चहा बनला तिकडे मस्तपैकी, एक नंबर. वाट्यात ते तर चहा दाखव तुम्हाला, थांबा 2 मिनिटं. शेतात सगळं असं चालत असते. गावरान चहा आहे. त्याच्यात जर दुधाची धार सोडली तर दुधाचा चहा होऊन जाते. एकदम गावरान चहा मस्तपैकी ती वाटीत. या काही कडी एक नंबर मस्तपैकी देसी चहा. तुम लोगे क्या? वय कोंबडं भाजणं बरं होते त्याच्यावर पाहिजे चांगली कापून. जास्त लोक असले घरचे का तर डायरेक्ट जायला लागतं मग. आता जेवणाच्या पहिले बासुंदी पिऊन राहिलो. चाय पिलो चाय. चाय सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करावं जाऊन पटकन. जो सबस्क्राईब करेन त्याला पंगती कढी भात. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया ये? मतलब कुछ भी. येऊ शकता तुम्ही. One eternity later. यावेळी 100 किलो कापूस निघून गेला. आता वावरात आहे यात्रा पण तेवढी नाही आहे, म्हणजे गर्दी पहिल्यासारखं नाही. बस झालं पाठवलं तर त्याचा माल अलग जायचं. सोयीचं खात टाकलं की नाही मंदा म्हणजे चालता नाही भेटू. तू आली गडून एक करून नाही. घरून करून आता केलं. चांगला फुटला कापूसाचा. कापूस त्याचाच लागेल ना रे. तुझ्या कापसाला खाऊ का काही करू. One eternity later. काही भराच नाही ना. आता जेवण झालं आहे, दादा चालला आहे जेवण करून. आता पॅकअप करणं चालू आहे आमचं. वाजले आता 2:30 वाजून राहिले, पण हा आता कुकू करून राहिला इथं जेवण झाल्यावर. हो पाणी अर्धी आमचं सगळं सगळं सामान नागपूरला न्यायला. आता आम्ही उद्या नागपूरला जाणार आहे. माझा अवतार थोडा इग्नोर करा, गरमी खूप आहे. शेतात आहे आम्ही. आता जेवण झालं, मस्त जेवण झालं, एक नंबर. दिनू दादा तिकडे गेलाय, तो चाललाय. आणि हा एक पाहुणा बाकी आहे जेवाचा, कॉक कॉक करून राहिला. तर त्याच्यासाठी ठेवलं इथं.
उचलशील बरं पाहिजे. गाडी थांबत नाहीये. गाडी थांबत नाहीये. पडली होती मी, कारण स्लोप आहे इथे आणि गाडीला ब्रेक नव्हता लागून राहिला. हो ना, ठीक आहे. तर आता बंडीमध्ये आम्ही सामान ठेवत आहे सगळं. आणि जेवलेलं चांगली बांधा लागते ते पकडू लागा. आई बांधते, तुम्ही पकडा वरचं. सामान जास्त झालं नाही, बांध, तोंड धरून बांधा. नाही नाही, आई उभी याले बांधले या दोरीला. ह्या दोरीला पकड, दोरीला बांध, ह्या दोरीला. हा पकड, टाईट बांध. ते दोरी बांध नाही हालत नाही. हो बाबाचं लक्ष. आणि आता आम्ही सगळं सामान मंडीमध्ये ठेवलं. राहू द्या, अटकू द्या आता. तर सगळं बंडीमध्ये सामान शिफ्ट केलं आम्ही. आणि आता आमचं जेवण वगैरे झालंय. आता इकडून जायचं म्हणते असं, कारण तिकडे गाडी ठेवली. मस्तपैकी जेवण झालं एक नंबर. आणि आता नदीमध्ये पाय धुवायचे. आता पाय धुवायचे नदीत. आणि ब्लॉग जर नवीन ब्लॉग जर बघितला नसेल तर, नाही बघितला तर असेलच म्हणा. आणि काय बोलून राहिलो काय मनच नाही माहीत, कारण की जेवण जास्त झालं. जास्त जेवण झालं, वनभोजन जास्त झालं. हां, वनभोजन जास्त झालं. तर आता घरी जातो. येते का? सगळा बाग दिसला. सगळ्यांनी ब्लॉग पाहिला आणि शेता काय म्हणते बाग तो दिसलाच नाही. हा ब्लॉग तुम्ही एन्जॉय नसेल केला आणि बघितला असेल एक सबस्क्राइब तो बनता है इतनी मेहनत लेने के बाद. आणि कढी मी बनवली होती, कशी झाली होती कढी ते सांगितलं नाही. एक नंबर झाली होती कढी. कशी झाली होती कढी आई? मी बनवली होती, पहिल्यांदाच बनवली. कशी वाटली? मस्त ना? हां, कोणी काही नाही बनवलं आहे, सगळं यांनी बनवलं आहे. मी घोडाना बनवलाय. हां, तू घोडानं तेच करू शकते. चला आता नदी आली आहे. आता इकडे नदी आली आहे मस्तपैकी. हो, खत्म. बाय बाय, टाटा, गुड बाय. मजा आया. तो यार बस आज के लिए सिर्फ इतना ही. अगर तुम्हें ये वीडियो पसंद आई तो लाइक मारो, और अगर तुम लोग नए हो तो सब्सक्राइब करो. वो जो लाल वाला बटन है मुझे नहीं पता, बस क्लिक हो जाना चाहिए.